तू कितीही स्टडी कर, रिझल्ट येत नाहीये, फोकस नाही, कन्सिस्टन्सी नाही आणि कॉन्फिडन्स तर नाहीच नाही. ही तुझी आणि माझी दोघांची सेम कंडिशन आहे, बरोबर. पण तुम्हाला माहितीये का, हजारो वर्षापूर्वी रामायणात स्टुडंट सक्सेसची स्ट्रॅटर्जी दिली आहे. म्हणून मी तुम्हाला 7 असे रूल सांगणार आहे जे तुमची स्टुडंट लाईफ पूर्णपणे बदलून देतील. सो व्हिडिओ पूर्ण पहा. रूल नंबर 1, फोकस. लक्ष स्पष्ट ठेवा. रामायणामध्ये जे राम होते त्यांचा एकच गोल होता, एकच ध्येय होतं, ते म्हणजे धर्मसंस्थापना. आणि म्हणून त्या रस्त्यात त्यांना कितीही जरी अडथळे आले, जसे खूप सारे असुर आले, पण ते भटकले नाही. त्यांनी त्यांचं जे लक्ष त्यांनी ठरवलं होतं ते त्यांनी पूर्ण केलं. तुमच्यासोबतही तेच होतं. तुमचं पण एकच ध्येय, अभ्यास आणि अभ्यास. पण त्यात येणारे डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे मोबाईल, फोन, टीव्ही यांमुळे तुम्ही भटकू नका. तुम्ही जर भटकले तर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार. म्हणून बी फोकस्ड. रूल नंबर 2, कन्सिस्टन्सी. बहुतांश मी बघितलंय की एखादा विद्यार्थी 2-3 दिवस एखादं काम करतो आणि 4थ्या दिवशी ते करायला कंटाळा करतो आणि त्याची कन्सिस्टन्सी ब्रेक होते. प्रभू रामांनी 14 वर्ष वनवास सहन केला, सातत्याने सहन केला. याला खरी कन्सिस्टन्सी म्हणतात. पण आज आपल्याकडे सर्व अवेलेबल आहे. एसी आहे, फॅन आहे, एक रूम आहे, स्टडी टेबल आहे, तरीही आपण कन्सिस्टंट राहत नाहीये. प्रभू रामांना डोक्यात ठेवा आणि ही कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या जीवनात आणा. रूल नंबर 3, माइंड कंट्रोल. ज्यावेळेस आपण अभ्यासाला बसलेलो असतो त्यावेळेस एक स्वीटचा नोटिफिकेशन येतो आणि तो मेसेज वाचल्यावर आपल्याला मस्तपैकी स्वर्ग प्राप्ती होते. पण त्याच्यामुळे बुडालेल्या अभ्यासामुळं आपल्याला एक्झाम हॉलमध्ये यमराज समोर दिसतो. रामांना वनवास मिळाले, राज्यगादी काढून घेतली, सीता हरण झाले, सीतेपासून लांब जाण्याची देखील वेळ आली, स्वतःच्या भावालाच मृत्यूदंड देखील द्यावा लागला. पण त्यांचा इमोशनल कंट्रोल इतका होता की त्यांनी या सर्व प्रसंगांचा त्यांच्या मनावर परिणाम नाही होऊ दिला. सो सिंपल आहे, अभ्यासाच्या वेळेस फोकस्ड मोड चालू करा, फोनचा पण आणि आपल्या डोक्याचा पण. यात 4था रूल आहे, राईट कंपनी. तुमच्या आईवडिलांनी देखील तुम्हाला कधी ना कधी हे सांगितलंच असेल की तुम्ही 5 टॉपर सोबत राहाल तर 6वे टॉपर तुम्ही असाल. आणि ही गोष्ट 101% खरी आहे. बघा, फ्रेंड्स इक्वल टू फ्युचर. हवे तर कमी बनवा पण योग्य बनवा. जसं प्रभू रामांनी सुग्रीवासोबत मैत्री केली आणि सुग्रीवासोबत मैत्री केली त्यामुळेच ते जाऊन युद्ध जिंकले. रूल नंबर 5, हार्ड टाइम ग्रोथ. मी बहुतांश विद्यार्थ्यांना बघितलेलं आहे की ही जी जर्नी आहे, ही जी प्रिपरेशनची जर्नी आहे, त्याला एक पनिशमेंट समजता. बघा, रामांना जेव्हा वनवास मिळाला ना, त्यांनी त्या वनवासाला ऍज अ पनिशमेंट नाही तर ऍज अ प्रिपरेशन बघितलं. खूप साऱ्या असुरांचा वध केला, शेवटी रावणाचाही वध केला, खूप काही शिकले, खूप जणांशी भेटले आणि त्यांनी या वनवासाच्या जो पिरियड होता त्याला त्यांनी ऍज अ प्रिपरेशन बघितलं. सेम आपली पण ज्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, जी पण आपण स्टडी करत असो, जेही जीवनाचा भाग असो, त्यात आपली जी जर्नी चालू आहे ना तिला ऍज अ प्रिपरेशन बघा, ना की ऍज अ पनिशमेंट बघा. ही जर्नी तुम्ही एन्जॉय करा, कारण ही जर्नी, हा टाइम तुम्हाला इतका हार्ड बनवेल की फेल्युअर सुद्धा तुम्हाला घाबरेल. रूल नंबर 6 इज डिसिप्लिन इज मोर पॉवरफुल दॅन टॅलेंट. म्हणजेच काय, काही विद्यार्थी ना आधीपासून अभ्यासामध्ये हुशार असतात, पण तुमच्या माझ्यासारखे ॲव्हरेज स्टुडंट्स जे अभ्यासात खूप हुशार नसतात त्यांच्यात तो अभ्यासाचा टॅलेंटच नसतो. पण जर डिसिप्लिनने रोज 1% दिवसाचं आपण त्यावर काम केलं, रोज 1 दिवस आपण 1% जरी अपग्रेड झालो तरी आपण या टॅलेंटला बीट करू शकतो. म्हणजे त्या हुशार विद्यार्थीला सुद्धा आपण बीट करू शकतो, फक्त आपल्या डिसिप्लिनच्या जोरावर. माय फेवरेट अँड लास्ट रूल इज रूल 7, सेल्फ बिलीफ. मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा. 2 मार्क कमी पडले तर लगेच कॉन्फिडन्स डाऊन नका होती. बघा, जीवन आहे तर हारणं आणि जिंकणं हे तर चालूच राहील. फक्त तुम्ही सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजय ही गोष्ट नीट ध्यानात ठेवा. सुख असो, दुःख असो, हार झालेला असो, जीत झालेली असो, तुम्ही स्टेबल राहा, तुम्ही माइंडसेट स्थिर ठेवा. बघा, रामांवर खूप अडचणी आल्या, आपल्या अडचणी त्यांच्यासमोर काहीच नाहीये. रामांना वनवासात जावं लागलं, राज्यगादी सोडावं लागली, सीता हरण झालं, असे खूप विकट प्रसंग त्यांच्यावर आले, तरी पण त्यांनी स्वतःवरचा जो विश्वास होता ना तो कमी नाही होऊ दिला. आणि अखेर ह्याच विश्वासाच्या जोरावर पुन्हा अयोध्यापती झाले. म्हणूनच तुम्ही जे काही ठरवलंय ना ते सगळं तुम्ही अचीव्ह करू शकता, भले आज तुम्ही कोणत्याही स्टेजवर असो. इफ यू कॅन ड्रीम इट, यू कॅन डू इट. मित्रांनो, कसं आहे ना, आज प्रॉब्लेम स्टडी नाही, प्रॉब्लेम आहे फक्त माइंडसेट. पण रामायणच आपला माइंडसेट बदलू शकतो. या कलियुगाला त्या सतयुगाच्या रामायणाची खूप गरज आहे. आणि म्हणूनच
मी याआधी जे 22 एपिसोड टाकले ना या सिरीजचे, हा 23वा आहे, तर तुम्ही ते 22 एपिसोड जाऊन बघा. प्रत्येक कॅरेक्टर कडून, प्रत्येक प्रसंगामधून काय काय तुम्हाला मिळतंय ना, सगळं कंटेंट जमा करा आणि जोमाने सुरुवात करा. आणि ह्या रामनवमीला आहे ना, संकल्प घ्या की रामायण फक्त वाचणार नाही, ऐकणार नाही, तर जगणार. मित्रा, तू खरंच जर बदलायचं ठरवलं असेल तर हे 7 रूल नक्की फॉलो कर. जाता जाता व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब ते तर करच कर. सोबत कमेंटमध्ये लिही आय विल चेंज, जेणेकरून तुला आठवण राहील का आपण काहीतरी ठरवलं होतं. हे या कमेंटमध्ये तू लिहून जा. मी गॅरंटी देतो तुमची लाईफ नक्की चेंज होईल. चला, या सिरीजमध्ये तुम्ही मला खूप खूप प्रेम दिलं, असंच प्रेम राहू द्या. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, जय बजरंग.